राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविजय मिळवला, त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे। यासाठी सांगली जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी भाजपकडून पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर आणि शिवसेनेकडून सुहास बाबर यांची नावे चर्चेत आहेत। विधानसभेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारने जोरदार विजय मिळवला। राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आले। आता नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। विद्यमान विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत आहे, त्यामुळे त्यापूर्वी नवे सरकार स्थापित करणं अपेक्षित आहे। त्यामुळे महायुती 2 दिवसात सरकार स्थापन करणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदासाठी शपथविधी होणार आहे। त्यामध्ये राज्यातील काही मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते। यात सांगली जिल्ह्यातील कोणाचा समावेश होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। भाजप पक्षाकडून मिरज विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। याशिवाय सांगली विधानसभेचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी हॅट्रिक केली आहे। ते आरएसएसचे कट्टर समर्थक आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार देखील होऊ शकतो। याबरोबर जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार गोपीचंद पडळकर यांचा देखील विचार पक्ष करू शकतो। त्यांची ओळख ओबीसी समाजाचे नेते म्हणून आहे, तर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला मताधिक्य मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत त्यांना मंत्री करण्याची ग्वाही दिली होती, त्यामुळे त्यांच्याकडे देखील लक्ष लागले। शिवसेना पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुहास बाबर यांना राज्यमंत्री करतील अशी शक्यता वर्तवली जाते।